गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? जय हिंद. मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या किरण गुरुजी प्लॅटफॉर्मवरती. या प्लॅटफॉर्मवरती खास करून डिपार्टमेंटल PSIच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक कन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत. एक प्रश्न, एक संकल्पना आणि एक मार्क पक्का. तर मित्रांनो, आजचा आपल्याला जो सामान्य अध्ययनातला PYQ बघायचा आहे तो 2023 चा आहे. ओके, आजचं हे आपलं लेक्चर नंबर 2 आहे. चलो, तर आपण प्रश्न पहिले समजून घेऊया. ए सिरीज मध्ये हा प्रश्न तुम्हाला नक्की दिसेल. हा 2023 चा प्रश्न आहे आणि या 2023 च्या प्रश्नामध्ये काय विचारले बघा. विधान क्रमांक म्हणजे विधान अ, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आणि विधान ब, 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास किती? तर 83.25 कोटी, म्हणजे एकूण लोकसंख्येतील जवळपास 68.8% इतकी ती आहे. ठीक आहे, किती आहे? 68.8%. आता यावरती जो क्वेश्चन टार्गेट झालेला आहे किंवा हा जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे, या क्वेश्चन्स मध्ये जर आपण पाहिलं तर त्याचं जर आपण एक परिपूर्ण स्पष्टीकरण बघितलं तर बघा, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. एक्झॅक्टली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, कारण की आजही भारतातील मॅक्सिमम जी जनता आहे ती कुठं राहते? तर जवळपास 68.8% जनता ही ग्रामीण भागात राहते. लक्षात घ्या मित्रांनो, 68.8% लोकसंख्या जर ग्रामीण भागात राहत असेल आणि ग्रामीण भागातील मॅक्सिमम जे काही प्राथमिक क्षेत्र आहे आणि हे प्राथमिक क्षेत्रात ती इन्व्हॉल्व्ह होत असेल. ओके, प्राथमिक क्षेत्र म्हणजे जे कच्च्या मालावर आधारित असलेले जे क्षेत्र आहेत, त्या कच्च्या मालाच्या आधारावर असलेल्या क्षेत्रावरती जर ती लोकसंख्या डिपेंड आहे तर डेफिनेटली आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. आता आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रकारानुसार जर बघितलं गेलं तर मित्रांनो, एक कायम लक्षात ठेवा की भारतीय अर्थव्यवस्था, आता हा जो प्रश्न झालेला आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेचे ओके, भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये नावाचा जो टॉपिक आहे, या टॉपिक वरती हा क्वेश्चन टार्गेट झालेला आहे. आणि ऑलरेडी विकल्पवृक्षाच्या ठोकळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन डिटेल दिलेल्या होत्या. आता आपण एक प्रयत्न या ठिकाणी करू की भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्यांमध्ये ही भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आणि विकसनशील अर्थव्यवस्था तर आहेच आहे, पण त्याबरोबर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. आता बघा, विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे अशी की एकेकाळी आपण गरीब होतो, आपल्या देशातील जो GDP होता, आपल्या देशाचा जो पर कॅपिटा इन्कम होता तो खूपच कमी होता. आता आपला देश हळूहळू वर चाललेला आहे. तर असं बरेचदा म्हटलं गेलेलं आहे, ऑलरेडी क्लार्क नावाचा एक व्यक्ती आहे, या क्लार्क मॉडेलमध्ये ऑलरेडी सांगण्यात आलं होतं की जेव्हा अर्थव्यवस्था ही सुरुवातीची असते, म्हणजे जेव्हा ती स्वतंत्र झालेला एखादा देश असतो, स्वतंत्र झालेला देश किंवा नुकतीच बनत असलेली अर्थव्यवस्था ही कृषी आधारित असते. काय असते? तर कृषी आधारित असते. मग कृषी आधारित अर्थव्यवस्थेमध्ये पुढे जाऊन उद्योग क्षेत्राचा विकास होतो आणि उद्योग क्षेत्राचा विकास झाल्यानंतर ती विकसनशीलतेकडे जायला लागते. सेम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भाग पडला आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 1974 पर्यंत, किती? तर 1974 पर्यंत आपली अर्थव्यवस्था ही सुद्धा एक अविकसित अर्थव्यवस्था असल्यासारखी होती, एक अविकसित. आणि ह्या अविकसित अर्थव्यवस्थेचाच पुढे जाऊन आपल्याला विकसनशील अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपल्याला पंचवार्षिक योजनांमध्ये असलेले जे महालनोबिस प्रतिमान आहे, किंवा असं समजून चला की जवळपास 4 ओके लक्षात ठेवा, जवळपास 4 पंचवार्षिक योजनांपर्यंत आपली अर्थव्यवस्था ही एक अविकसित अर्थव्यवस्था होती. जेव्हा आपण 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आलो किंवा तंत्रज्ञानाचा विकास करायला लागलो, तेव्हा आपली अर्थव्यवस्था हळूहळू पुढे जायला लागली आणि विकसनशील अर्थव्यवस्था बनली. तसंच आपल्या अर्थव्यवस्थेने मिश्र अर्थव्यवस्थेचं सुद्धा मॉडेल स्वीकारलेलं आहे, बरोबर? तर मिश्र अर्थव्यवस्थेचं मॉडेल आपण स्वीकारलं तर आहे, पण मिश्र अर्थव्यवस्थेच्या मॉडेलकडनं आता आपण मिश्रकडून पुढे चाललेलो आहोत. मिश्रकडून आता आपण खुल्या अर्थव्यवस्थेकडे चाललेलो आहोत. आपण पुढे चाललेलो आहोत तर खुल्या अर्थव्यवस्थेकडे चाललेलो आहोत. मग ही जी खुल्या अर्थव्यवस्थेकडे जर आपल्याला जायचं असेल तर एक लक्षात ठेवा, मिश्र अर्थव्यवस्थेपासून खुल्या अर्थव्यवस्थेकडे जेव्हा आपण जातो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं धोरण लागू पडतं आणि तेच आहे 1991चं LPG मॉडेल. म्हणजे आपली भारतीय अर्थव्यवस्था ही आता मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेली. म्हणजे इथं बघा, लक्षात ठेवा, भारतीय अर्थव्यवस्थेची जर वैशिष्ट्य बघितली तर सगळ्यात पहिले विकसनशील अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणलं तर मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे की 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्था खुल्या अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे. पूर्णपणे खुली जरी झाली नसली तरी ती खुल्या अर्थव्यवस्थेकडे चाललेली आहे. आणि
ऑलरेडी या ठिकाणी प्रश्नांमध्ये तुम्हाला दिसतच आहे की ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आता ग्रामीण अर्थव्यवस्था ओळखली जाते म्हणजे ऑब्व्हियसली त्या ठिकाणी लोकसंख्येचा प्रभाव आपल्याला जास्त पाहणं गरजेचं आहे किंवा दिसणं गरजेचं आहे. यस एक्झॅक्टली, आपल्याकडे 68.8% इतकी लोकसंख्या जी आहे ही ग्रामीण भागामध्ये राहते. तर 31 पॉईंट ओके 31 पॉईंटच्या आसपास म्हणजे 31 पॉईंट ओके 0.1 किंवा 1 किंवा 15 ऍक्च्युली हे किती आहे तर 68 पॉईंट ओके 68.85 आहे. सॉरी 68 पॉईंट किती आहे 85 आहे. तर उरलं किती मग 31.15%. 31.15% ही शहरी लोकसंख्या आहे. लक्षात आलं. 2011ला आपली 121 कोटी पॉप्युलेशन होती. तर 121 कोटी पॉप्युलेशन मधून जर जवळपास तुम्ही 83 जर पॉप्युलेशन जर तुम्ही मागे केले, ठीक आहे, तर तुम्हाला एक मोठा आकडा या ठिकाणी लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणात दिसेल. आता आकडेवारीवरती न जाता तुम्ही पहिले हा विचार करा की क्वेश्चन कुठल्या अँगलने विचारला, कारण की हा क्वेश्चन इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे. इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्यात जास्त एलपीजी विचारलं जातं, पण क्वेश्चन विचारताना पर्टिक्युलरली विचारलेला आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि त्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये जनगणना, ठीक आहे, काय केलेली जनगणना मॅच केलेली आहे. हीच आयोगाची सगळ्यात महत्त्वाची गेम असते पोरांनो, की एकाच ठिकाणी ती तुम्हाला वैशिष्ट्य विचारते आणि दुसऱ्या ठिकाणी ती तुम्हाला जनगणनेचा डाटा विचारते. तर आयोगाचा असा जो मिक्स पॅटर्न आहे तो मिक्स पॅटर्न आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. दॅट्स वाय भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हे बेसिक पॉईंट्स तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. राईट. याच पद्धतीनं एक महत्त्वपूर्ण अशी आपल्याकडे एक ऑफर आलेली आहे. ठीक आहे, जसं तुम्ही आतापर्यंत प्रश्न समजून घेतला तशी ही ऑफर जरा एक मिनिट नीट समजून घ्या, कारण की ह्या ऑफरमुळे किंवा या गोष्टीमुळे तुमचं लाईफ कदाचित बदलू शकतं. डिपार्टमेंटल PSIचे बरेचसे विद्यार्थी जे असतात ते सेल्फ स्टडी करायला किंवा फक्त पुस्तक वाचून अभ्यास करायला प्रेफरन्स देतात. परंतु मित्रांनो, तुम्ही जर थोडासा विचार केला की कल्पवृक्षाचं पुस्तक तुम्ही आतापर्यंत वाचलेलं आहे आणि याच कल्पवृक्षाच्या पुस्तकाच्या लेखकाकडनं जर तुम्हाला शिकायची संधी मिळाली तर डेफिनेटली तुमचा जो स्कोर आहे तो नक्कीच यावेळेस 55+ जाऊ शकतो. कारण की सामान्य अध्ययन तर तुम्ही चांगलं कराल माझ्यासोबत, परंतु सोबत तुम्ही तुमचा मराठीचा अभ्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने कराल आणि याच्यातूनच काय होईल तर याच्यातूनच डिपार्टमेंटल पूर्व परीक्षेमध्ये पर्टिक्युलरली मी जे तुम्हाला शिकवणार ते सामान्य अध्ययन, कारण की कल्पवृक्षाचा ठोकळा हे तुम्ही सामान्य अध्ययनासाठीच वाचता. माझ्याकडे 50 मार्काचं कव्हरेज आहे, तर 50 मार्क्स जे आहे किंवा 50% कव्हरेज जर माझ्याकडनं कव्हर करायचं असेल तर अध्ययन 2.0 नावाची बॅच आपली सुरू झालेली आहे. त्याचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्या किरण गुरुजी ऍप्लिकेशनवरती अवेलेबल आहेत. पटकन जाऊन किरण गुरुजी ऍप्लिकेशन्स डाउनलोड करा. आता 2 महत्त्वाच्या सूचना. पहिलं तर तुम्हाला दिलेला या ठिकाणी जवळपास 50% डिस्काउंट. त्यामुळे जर तुम्ही सिंगल ऍडमिशन घेत असाल किंवा डबल ऍडमिशन घेत असाल तर जनरली आम्ही याच्यामध्ये आणखी जास्त डिस्काउंट देऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट. आम्ही डिस्काउंट देऊ शकतो कोणाला की जर विद्यार्थी तुम्ही ग्रुपमध्ये ऍडमिशन करत असाल, म्हणजे 3 पेक्षा जास्त विद्यार्थी 3 किंवा 3 पेक्षा जास्त विद्यार्थी जर ऍडमिशन घेत असतील तर आम्ही या ठिकाणी 65% डिस्काउंट दिलेला आहे त्याही विद्यार्थ्यांना, की जेणेकरून त्यांना एक सब्जेक्ट जो आहे ना अगदी 250, 300 रुपयाला मिळतोय. बाहेर जाऊन तुम्हाला एक सब्जेक्ट 999ला मिळतोय हे मलाही माहिती आहे, कारण की बरेचसे विद्यार्थी बघतात बोलतात की सर अमुक हा विषय शिकायचा आहे, तमुक हा विषय शिकायचा आहे. पण मी मित्रांनो नक्कीच सांगतो की डिपार्टमेंटल PSIला ओके तुम्हाला आरंभ 2.0 सारखी बॅच दुसरीकडे कुठंच भेटणार नाही, कारण की ऑलरेडी कल्पवृक्षाचं पुस्तक हजारो विद्यार्थी वाचून PSI झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही एक्झॅक्टली माझ्याकडनं या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकलात तर डेफिनेटली तुमचा या ठिकाणी स्कोर वाढेल. ज्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी लावायचं आहे त्यांनी हा कोड नक्की वापरायचा, KG डिपार्टमेंटल PSI. आणि ग्रुप डिस्काउंटसाठी डायरेक्ट तुम्ही माझ्याशी संपर्क करा. माझ्याशी संपर्क करायला 9021391591 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा किंवा कॉल करा. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी रेकॉर्डेड झालेली बॅच आहे, जवळपास 80-90% सिलेबस कंप्लीट झालेला आहे, पण अशा विद्यार्थ्यांना ज्यांना फक्त घरी बसून शांतपणे व्हिडिओ बघायचे अशा विद्यार्थ्यांनी पुरंदर बॅच जॉईन नक्की करावी. ओके, जे आहे 3999 ला. यासाठी कोड वापरायचा आहे डिपार्टमेंट PSI ओके 500. आणि ज्यांना ऑफरमध्ये हवंय, ज्यांना 65% डिस्काउंट हवाय त्यांनी सगळ्यात पहिले मेसेज करावा, त्यानंतर तुम्हाला कोड सांगितलं जाईल. आणि ज्यांना कव्हरअप करायचे 2500 रुपये तर KG डिपार्टमेंट PSI हा कोड वापरावा. ठीक आहे. आता आपण थोडंसं प्रश्नांकडे येऊ. आता बघा, प्रश्नांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा काय विचारला होता तर पॉप्युलेशनचा पॉईंट. तर कुठे ना कुठेतरी मला तरी असं वाटतंय की तुम्ही पॉप्युलेशनचे काही डाटा लक्षात ठेवा, म्हणजे आगामी काळामध्ये यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आगामी काळ जो आहे या आगामी काळामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन्स विचारले गेले तर ह्या टॉपिक वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तसं आता फॉर एक्झाम्पल 2011चा जर क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर केलाय आणि 2001चा सुद्धा क्वेश्चन आपण या ठिकाणी थोडंसं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आपण जर बघितलं
की ग्रामीण भाग आणि शहरी भाग. बघा ग्रामीण भागामध्ये, ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये 2001 च्या हिशोबाने जर बघितलं तर 2001 मध्ये ग्रामीण भागामध्ये जी पॉप्युलेशन होती ती होती 72.2% आणि शहरी भागामध्ये होती 27.8%. तर 2011 मध्ये हा रेशो बदललेला आहे. 2011 मध्ये ग्रामीण भागात झालेली 68.85% आणि शहरी भागामध्ये झालेली आहे ती 31.15%. आता यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारेल, मे बी विधानात्मक क्वेश्चन विचारला जातो की जसं 2001च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या कशी तुम्हाला दिसते, तर कमी दिसते. तर शहरी भागाची लोकसंख्या 2001च्या तुलनेत 2011 मध्ये तुम्हाला वाढलेली दिसते. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ना, विधानं जे आहेत हे अशी विधानं तयार केले जातात. आता पोलीस भरतीच्या काळात अशी विधानं नव्हती, तर डिपार्टमेंटल PSIच्या काळामध्ये तुम्हाला अशी विधानं बाबांना फेस करावे लागतील किंवा कव्हर अप करावे लागतील. राईट. म्हणजे आगामी काळामध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट होतील. मग आणखी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सर्वात जास्त नागरिक, ओके, सर्वात जास्त नागरिक लोकसंख्या कोटीमध्ये कुठे आहे, म्हणजे कोटी म्हणजे काय तर आकड्यामध्ये. तर त्याचं पहिलं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र जे आहे हे महाराष्ट्र नागरिक लोकसंख्येमध्ये म्हणजे कोटीमध्ये सर्वात मोठं आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये जवळपास 5.08 कोटी लोक हे शहरात राहतात. ठीक आहे, हे फक्त कोटीचं चाललंय, म्हणजे फक्त संख्येचं चाललंय. तर 2 नंबरवरती युपी आहे. 2 नंबरवरती कोण आहे, युपी आहे. युपी मध्ये 4.44 कोटी हे शहरात राहतात. आणि लक्षात ठेवा, जर कधी असा क्वेश्चन आला की ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कुठं, तर ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त लोक जे राहतात ते युपी मध्ये राहतात. ओके. आता जर कंपॅरेटिव्हली विचार केला की टक्केवारीनुसार, म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी, आता नीट लक्षात ठेवा, एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के, आता इथं कशात आला, टक्क्यात घे मला, किती टक्के लोकसंख्या शहरी आहे, किती टक्के लोकसंख्या शहरी आहे. आता इथं कोटी हा शब्द नाहीये, इथं संख्या हा शब्द नाही, इथं टक्केवारी हा शब्द आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहिला जो आहे तो आहे गोवा. ठीक आहे, गोवा हे एक राज्य आहे की ज्या गोवा राज्यामध्ये जवळपास 62% लोक, म्हणजे 62, 100 पैकी तिथं 62 लोक हे शहरी भागात राहतात. 2 नंबरवरती या ठिकाणी आहे ते म्हणजे मिझोरम. 3 नंबरवरती आहे तामिळनाडू. 4 नंबरवरती आहे आपलं केरळ आणि 5 नंबरवरती आहे आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. आता मिझोरम मध्ये जी पर्सेंटेज आहे ती 52% आहे. तर तामिळनाडूमध्ये जवळपास 48.45 आहे, 48.45% आहे. केरळमध्ये ती 47% आसपास आहे. महाराष्ट्रामध्ये ती 45% म्हणजे 45.22% ती आहे. तर एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही शहरी आहे, तर एकूण लोकसंख्येपैकी ओके टक्केवारीमध्ये गोवा 1 नंबरवरती आहे. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला वयोगटाच्या वरती क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. कधी कधी तुम्हाला वयोगट टार्गेट केले जातात, कारण की बघा आपल्याकडे ना पॉप्युलेशनची जी काय गणना केली जाते ती वयोगटानुसार सुद्धा केली जाते. आणि वयोगटानुसार 2011च्या बाबतीत जर बघितलं तर 0 ते 14, 15 ते 59 आणि 60+ अशा 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं पॉप्युलेशनचं. याच्यातले जे 0 ते 14 वयोगट आणि 60+ वयोगट आहेत, हे 2 वयोगट जे असतात त्या 2 वयोगटांना ओके काय म्हणलं जातं, दुसऱ्यांवर अवलंबून असणारे. ओके. आणि हे जे आहेत ते आहे कार्यकारी लोक, म्हणजे कार्य करू शकतात, हातपाय हलवू शकतात आणि कामधंदे बघू शकतात. यावरती जर क्वेश्चन आपण आयोगाने विचारला तर जनरली याच्यातले टार्गेट्स तुम्हाला करतील की 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचं टक्केवारी किती आहे आणि ही टक्केवारी कशास किती रिलेटेड आहे. तर बघा जवळपास ही जी टक्केवारी आहे ती 35%च्या आसपास आहे, जवळपास आहे. तर राऊंड फिगर 35% लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 15 ते
59 ही जी टक्केवारी आहे ती जवळपास 57% आहे. म्हणजे आपल्याकडे कार्यकारी लोक किती आहेत? 57%. आणि 60+ लोकसंख्या ही फक्त 7.4%च्या आसपास आहे. ऑन एन ॲव्हरेज बघितलं गेलं तर आपल्या देशामध्ये फक्त 15 ते 59 वयोगटामध्ये 57% लोक आहेत. आणि 57% लोक असणं ही एक चांगली गोष्ट मानली जाते. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे युवा पॉप्युलेशन, कार्य करणारी पॉप्युलेशन जबरदस्त आहे आणि एकदम बालक अवस्थेमध्ये असलेली पॉप्युलेशन सुद्धा जोरदार आहे. म्हणजे आपला जन्मदर ह्याच्यावरनं काय लक्षात येतं की आपला जन्मदर हा जास्त आहे. कारण की बघा ना, 0 ते 14 वयोगटात 35%ची पॉप्युलेशन आहे आणि 60 वयोगटामध्ये फक्त 7.4ची. म्हणजे हे तर लोक जास्त जगत नाहीत, इथं लोक पटापट चचून जातात. त्याच्यामुळं आपल्याकडचा मृत्यूदर कमी आणि जन्मदर जास्त आहे. आणि हाच डिफरन्स असल्यामुळं आपल्याकडचं पॉप्युलेशन जास्त आहे. हे बेसिक पॉईंट लक्षात येतील अशी मला अपेक्षा आहे. ओके, लक्षात घ्या, डिपार्टमेंटल PSIचे रोज सकाळी 7:30 वाजता, ठीक आहे, रोज सकाळी 7:30 वाजता डिपार्टमेंट PSIच्या विद्यार्थ्यांना, जनरली डिपार्टमेंट PSIच्या विद्यार्थ्यांना संकल्पनांचा अभ्यास खूप कमी असतो. आणि खरं सांगतो, फक्त पुस्तकं वाचा आणि बुक आणि परीक्षा द्या अशी पद्धत सोडा आता. कारण की बऱ्याचदा मी ह्या गोष्टी खूप फोर्सफुली विद्यार्थ्यांना नाही सांगत. असं वाटतं की जाऊ दे, आता पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना समजतंय, ओके, काय आपल्यासाठी काय भलं आहे आणि आपल्यासाठी काय चुकीचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी कल्पवृक्ष ठोकळा वाचलाय किंवा कल्पवृक्षचं पुस्तक वाचलंय, ऑब्व्हियसली त्या पुस्तकातनं बऱ्याचदा फायदा झाला. डिपार्टमेंटसाठी खास तयार केलेलं पुस्तक आहे. तर विचार करा मित्रांनो, जर मी पुस्तक लिहू शकतो तर मी शिकवू पण शकतो ना, आणि तेही डिपार्टमेंटला एकदम साजेसं शिकवू शकतो. तर विनाकारण इकडे तिकडे वेळ घालू नका, पैसा घालू नका. ओके, तुम्हाला कमी किमतीमध्ये एकदम चांगली अव्वल दर्जाची मी GS ची बॅच घेऊन येतोय आणि ती बॅच लवकरात लवकर तुम्ही जॉईन कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. ठीक आहे.